अरे अर्जुन माझा मोबाईल बघितलास का? नाही मी तर नाही पिला. छोटा मुलगा कसा घेतला असशील? नाही तुझी शपथ मी नाही घेतला. बरं मी हुडकते. मला माहिती आहे. आवाज सापडला अर्जुन. पण अर्जुन मोबाईल एवढा गरम होऊन झालाय. काय माहिती तर त्याला हात पण लावला नव्हता. खोटं बोलू नका. तोच हात लावला असशील. नाही तुझी शपथ मी नाही हात लावला. आई ह्याने घेतला होता मोबाईल. एक व्यवस्थित ठेवून दे. हे दोघांचा व्हिडिओच करते. इंस्टालाच टाकते. बालपणीची धमाल म्हणून. अगं काय चाललंय? मुलांची भांडणं तरी सोडवा. ए जुई ग बस. अर्जुन ग बस. जात मध्ये स्वयंपाक करायला. मुलांना जावा शाळेत डब्बा घेऊन. तुम्ही पण जा. काय मोबाईल बसलाय? जावा तुम्ही जायचं. गुड मॉर्निंग टीचर. मुलांना कुठली कविता शिकायची आज? रोटी इन द पॅन. 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 टीचर आम्हाला खेळ सोडा ना. त्याची अभ्यास करा. प्लीज टीचर. ते बघ तिथे शिपाई काकांचा मोबाईल पडलाय. नको ते आपल्याला ओरडतील. नको जाऊस. हे बघ याला लॉक पण नाहीये. किती भारी गेम आहे. मला काय होतंय? अर्जुन उठ. काय झालं तुला? अर्जुन उठ. टीचर अर्जुनचा करंट पडला. अर्जुन उठ. काय झालं तुला? अर्जुन उठ. जे पाणी आण. उठ अर्जुन. अर्जुन कशाचे करून पडलास? काय माहिती त्याचे करून पडलं. आम्ही मम्मीला फोन करतो. हॅलो मी अर्जुनची टीचर बोलतेय. हा बोला ना. अर्जुन शाळेत करून पडलाय. कसं काय? खेळता. तुम्ही या शाळेत. हा आले. अरे अर्जुन कशाचे करून पडला? काय माहिती त्याचे करून पडलं. त्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावा. त्याच्या संध्याकाळी बाबा आला त्याला आम्ही घेऊन जातो. आता त्याला घरून येतो. उठ अर्जुन. टीचर एक सेल्फी घेऊया का? काय मस्त सेल्फी आला. त्या इंस्टालाच टाकते. शाळेत अर्जुन चक्करून पडला होता. कसा काय? खेळता. तो जेवलेला का? बरं चालतंय. आपण त्याला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ. चला अर्जुन. बदला. काय शिंदे कसं काय ना झालं? अर्जुन शाळेच्या करून पडला. कसा काय माहिती. बरं मी त्याला तपासून बघते. अर्जुन इथे झोप. मोठा श्वास घे. जीभ बाहेर काढ. डोकं दुखतंय? उठ. अर्जुनला सिटी स्कॅन काढायला लागेल. काय झालंय त्याला? सिटी स्कॅन काढल्यानंतर डॉक्टर एक सेल्फी घे. काय तुझी सारखी सेल्फी असते का? किती सांगितलं तरी ऐकत नाही. सारखी सेल्फी. काय मस्त सेल्फी आला. पहिले का पुराण गप्प
माझा अंदाज खरा ठरला. अर्जुन ते डोळ्याचे नसे कमजोर झाले. तो मोबाईल पाहतो का? खूप पाहतो. सांगितलं तर तो ऐकत. त्याला मोबाईल अजिबात देऊ नका. त्याला मैदानी पारंपरिक खेळ खेळायला द्या. मला पारंपरिक खेळ माहीतच नाही. खो खो कबड्डी आपले पारंपरिकच खेळ आहे. बरोबर. अर्जुन उद्यापासून खेळ खेळत जा. बरोबर. मी गोळ्या औषधं लिहून देते. 15 दिवसांना दाखवायला या. डॉक्टर एक सेल्फी घ्या ना. काय सेल्फी असं द्या डॉक्टर. किती सांगितलं तरी ऐकत नाही. तिथे काय मस्त सेल्फी आले. आता व्हॉट्सअपलाच टाकते. अरे अर्जुन तुला कशावर चक्कर आली होती? खेळता चक्कर आली होती. अरे दादा तू केव्हा आलास? आता तर तब्येत ठीक नव्हती म्हणून. अरे अर्जुन तुला कशावर चक्कर आली होती? तो मोबाईल पाहत होता म्हणून त्याला चक्कर आली होती. तू जास्त मोबाईल पाहिल्याने तुला त्रास होतो. मग तू पारंपरिक खेळ खेळत जा. मला पारंपरिक खेळ माहीतच नाही. कबड्डी खो हे आपले पारंपरिक खेळ आहेत. मला मग खेळ जा. मला माहीतच नव्हते आपले पारंपरिक खेळ आहेत. तुम्ही आणि चहा वगैरे तुम्ही पिऊन जा. त्याला काम आहे मी जातो. अरे अर्जुन मोबाईल काय पाहतोय? आता दाखवण्यात आलास ना मी कुठे पाहतोय? तूच पाहतोय. मी नाही. काय झालं? अर्जुन मोबाईल पाहतोय. आता दाखवण्यात आला. काय रे अर्जुन मोबाईल नाही पाहत होती. त्याच्यामुळे तुला शिकलाय. तुम्ही नुसता खुर्चीवर नुसता मोबाईल पाहत असता. तू तर नुसती झोप आता. पारंपरिक खेळ काय आहेत? मामा म्हणत होता पारंपरिक खेळ काय आहेत? पारंपरिक खेळ काय आहेत? कोण आहात तुम्ही? कुठून आला आहात? आम्ही आपले पारंपरिकच खेळ आहोत. कुठले पारंपरिक खेळ? मी तर तुम्हाला नाही ओळखत. आम्ही त्याची माहिती द्यायला आलोय. बरं सांगा तुमची माहिती. तू कोण आहे? मी आहे खो खो. हा खेळ इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून खेळला जातो. महाभारतात खो खोचा उल्लेख आहे. खो खोच्या वेळी 1960 साली खो खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. खो खो खेळल्याने शरीर चांगले व मजबूत चांगले राहते. खो खो खेळल्याने शरीर मजबूत आणि लवचिकता निर्माण होते. या खेळात अर्ज खूप सराव होतो. मला धावण्याचा खूप कंटाळा आणि नाही धावणार. उद्या मैदानात येतो खो खो खेळायला शिकवते. बरोबर. तू कोण आहे? मी आहे आट्यापाट्या. आट्यापाट्या हा मैदानी खेळ आहे. तुकाराम महाराजांच्या मला तुकाराम महाराजांचं ऐकावं लागतं. ऐकावंच लागेल. तुझ्याच फायद्यासाठी आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात याचा उल्लेख आहे. या खेळात अडवणूक आणि अडवणूक खूप करतो. तुम्ही अडवणूक आणि जिरवणूक याच्यातच पुढे ना. अडवणूक, पाठवणी, हुलकावणी या 3 तंत्राचा वापर होतो. आट्यापाट्या खेळणारे रुद्र विचार, उच्च रक्तदान आणि मधुमेह यासारखे आजारांपासून बचाव होतो. तू कोण आहे? काय बोलतो? तू काय बोलते? काय कळना. अरे ऐकून घे. मला काय कळना. तू कोण आहे? मी आहे विजयराघव. हा खेळ छत्रपती शिवाजी मला छत्रपती शिवाजी महाराज खूप आवडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याआधी खेळला जातो. एक लाकडाची विटी तयार करून विटीदांडू हा खेळ खेळला जातो. विटीदांडू खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो. तू कोण आहे? मी आहे सुरपारंब्या. सुरपारंब्या हा खेळ वडाच्या झाडावर. वडाचं झाड कुठे आहे? वडाचं झाड तर तूच तोडलं. तोडलं. तुम्ही सर्व मानवांनीच वडाचं झाड तोडलं. कोणत्याही झाडावर खेळला तरी चालतो हा खेळ. बरोबर. एका परंबीवरून दुसऱ्या परंबीवर
पारंपरिक खेळाचे महत्त्व कळाले आहे. मला चुकलं, मला माफ कर. नमस्कार. पारंपरिक खेळ आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या खेळामुळे शारीरिक मानसिक विकास होतो, तसेच सामाजिक संबंध दृढ होतात. पण दुर्भाग्य आहे की आजच्या आधुनिक युगात मोबाईल टीव्ही याच्यात मुले गुरफटून गेलेले. हे पारंपरिक खेळ कोणी खेळत नाही. हे खेळ केवळ मनोरंजन नसून ते आपल्या इतिहासाचे व संस्कृतीचे प्रतीक आहे. मुलांना शारीरिक मानसिक विकास करायचा असेल तर हे मैदानी खेळ खूप महत्त्वाचे आहे. बघा, विचार करा, आपण मोबाईल टीव्हीच्या व्यसनात बुडायचं का मैदानावर खेळायचं हे आता तुम्हीच ठरवायचं आहे. धन्यवाद.